कानून कायदे सगळे फक्त बायकाईसाठी आहे, माणसाईसाठी नाही. बायकानं किती उठाने धंदे केले, उरावर घेतले 10 जण, तरी तिले सरकार काही म्हणत नाही. माणसाची गलती नसताना त्याला आत टाकल्या जाते, तुरुंगात टाकल्या जाते. बायकोनं म्हटलं मला डिवॉर्स पाहिजे, तो म्हणते मी देत नाही. मग देत नाही तर मग मला तुझ्यापाशी संग राहायचं नाही. मग मी मामाईच्या घरी जाते. मग दे खावठी, तू कुठून देईन खावठी. डिवॉर्सही दिला तर त्याच्याजवळून 10-5 लाख रुपये पैसे हडकून घेते त्याचे मायबाप बाई पोरीचे. कसा देईन तो. सगळंच कानून बायकाच्याच मागं आहे, बायकाच्यासाठी आहे. माणसासाठी काय आहे? भेंड. माणूस हा नसल्या असल्यासारखा राहिला. आता असं होऊन राहिलं का पोरीच लग्न करून राहिले. मग आता सांगा माणसाचं काम इथं आहे कुठं? बायकाला सगळ्याला न्याय भेटते, माणसाला न्याय का नाही भेटत? म्हणून माणसं मरून राहिले, सुसाईड करून राहिले. बायकाचा ताणतणाव जास्त वाढला, आता कटकट जास्त वाढली. काहून? तर लाडक्या बहिणीचे पैसे भेटून राहिले, त्याच्यामुळं बायका झाल्या सावकार, बायका झाल्या मालक, नवरे झाले बायका. समजलं नाही? सांगतो. बायका झाल्या नवरा, नवरे झाले बायका. उलट झालं म्हणून सांगून राहिलो. मुख्यमंत्री साहेब, मला द्यायचं असेल ना तर समानानं द्या. तुमच्या बहिणीले तुम्ही 1500 देऊन राहिले, 2100 देऊन राहिले, तर तुमच्या लाडक्या भावाला 2100 करा आणि द्या. आमच्या लाडक्या भावाला आम्ही ती पैसे देऊ का बे? काय देतात थुतूर मुंड्या? तू त्या नंदे धंदे केलेले आहे, सगळा घोटाळा केला आहे. काय देतो तू? भेंड. भयंको.